जय श्रीराम. एखाद्याची व आपली ओळख असेल तर पहिल्याने त्याचे रूप समोर येते आणि नंतर नाम येते. पण आपली व त्याची ओळख नसेल किंवा आपण त्याला बघितला नसेल तर फक्त त्याचे नाम येते. आज आपणाला भगवंताची ओळख नाही म्हणून त्याचे रूप माहिती नाही, परंतु त्याचे नाम घेता येईल. सध्यासुद्धा त्याचे नाम घेताना त्याची आपल्याला आठवण येते, हा आपला अनुभव आहेच. भगवंताचे रूप तरी निश्चित एक कुठे आहे. एक राम काळा तर एक राम गोरा, एक राम लहान तर एक राम मोठा, पण ही सर्व रूपे रामाची आहेत. भगवंत स्वतः अरूप आहे. आपण जे रूप त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. नामामधून अनेक रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यातच लीन होतात. यासाठी भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे. तुम्ही ते अखंड घ्या, आवडीने घ्या आणि आनंदात राहा.